पुणे शहरातील बाबा भिडे पुलावरचं पाणी आता पूर्णपणे ओसरलेलं पाहायला मिळते आणि भिडे पुलावरची वाहतूक देखील आता सुरळीत जी आहे ती झालेली पाहायला मिळते। खरं तर धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस जो आहे तो खडकवासला धरण साखळी क्षेत्रात झाला होता आणि त्यानंतर खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो मुठा नदीपात्रात करण्यात आला होता आणि धरणाची सगळी दरवाजे जे आहेत ते गेल्या 2 दिवसात उघडण्यात आली होती। आता मात्र पाऊस थांबल्यामुळं खरं तर विसर्ग पाण्याचा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळंच भिडे पूल आणि शहरातला जो नदीपात्र आहे मुठा नदीचा तिथलं पाणी पूर्णपणे ओसरलेलं आहे आणि आता वाहतूक देखील या सगळ्या परिसरातली जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। 2 दिवसात जवळपास 2 TMCच्या अधिक पाणी खडकवासला धरणातून या पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, पण आता खडकवासला धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग देखील थांबवण्यात आलेला आहे कारण धरण साखळी क्षेत्रात पाऊस जो आहे तो पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, हा संपूर्ण बाबा भिडे पूल असेल किंवा नदीपात्र असेल ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळालं होतं, पण आता या सगळ्या परिसरातलं पावसाचं पाणी आणि धरणाचं पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे आणि आता विसर्ग देखील खडकवासला धरणातून बंद करण्यात आला आहे। त्यामुळं या सगळ्या परिसरातली वाहतूक देखील आता सुरळीत झालेली पाहायला मिळते। मुठा नदीपात्रात आपण पाहिलं होतं गेल्या 2 दिवसात जे आहे तो मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे त्या सगळ्या ठिकाणी साचलं होतं आणि आता हेच भिडे पूल आणि डेक्कन नदीपात्रातलं पाणी पूर्णपणे जे आहे ते निघून गेलेलं आहे आणि आता या सगळ्या परिसरातली वाहतूक देखील सुरळीत झालेली पाहायला मिळते आणि खडकवासला धरणातून देखील आता पाण्याचा विसर्ग जो आहे तो शासनाकडून बंद करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।